गणेशोत्सव म्हटलं की लाईटचा झगमगा, साऊंड सिस्टमचा दणदणा आणि फटाक्यांची आतषबाजी असं चित्र डोळ्यासमोर येतं। पण या पारंपरिक उत्सवात छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ आपलं वेगळंपण जपलेलं पाहायला मिळतं। या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाकडून वर्गणी न घेता गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात। त्यांचा 7.25 फुटी बाप्पा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो। या बाप्पाला हजारो टन नारळ आणि सोन्या चांदीचे दागिने भक्तांकडून अर्पण केले जातात। नवस पूर्ण झाल्यावर भक्त सोने चांदी अर्पण करतात, ज्यामुळे बाप्पाचं वैभव आणखी वाढतं। या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो लाखो भक्त कोल्हापुरात गर्दी करतात। श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ कोल्हापूर मंगळवारपेठ ही जी मूर्ती आहे ही शाडू मातीची मूर्ती असून 7.25 फूट उंचीची आहे। या ठिकाणी साजरा केला गणेशोत्सव वर्गणी न मागता साजरा केला जातो। या ठिकाणी भाविक जे नारळ अर्पण करतात ते भक्तांना वाटून उर्वरित राहिलेले सर्व नारळ विकून त्यातून या मंडळाचा खर्च भागवला जातो। साधारण 2 ट्रकच्या पुढे नारळ जमा होतात, लोकांना भक्तांना वाटून शिल्लक असतात ते 2 ट्रकच्या आसपास राहतात। या मंडळामार्फत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, पर्यावरण जागृती अभियान आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम आम्ही राबवले जातात। या उत्सवातून मंडळ केवळ धार्मिकता नव्हे तर सामाजिक एकता आणि जागृतीचा संदेश देत आहेत। या मंडळामुळे कोल्हापूरचा गणेशोत्सव खऱ्या अर्थानं लोकाभिमुख होतो म्हटलं तरी हरकत नाही। हे अशी कुठल्याही प्रकारची आम्ही जाहिरात नवसाला पावतो केलेले लोकांना आलेले अनुभव, फक्त हा जी गणेशोत्सव आहे तो पारंपरिक पद्धतीने हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याचं पाठपूजन असू दे, त्याची मूर्ती आणायची वेळ असू दे, हे सर्व बघून ज्याप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात उत्सवाचं कसा करायचं सांगितलं त्याप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो। या मूर्तीला साधारण 70 ते 80 किलो चांदी दागिने आहेत आणि 15 ते 16 तोळे सोन्याचे दागिने आहेत लोकांनी अर्पण केले। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।